गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आमच्या अंगणातली तुळस किती छान आणि मस्त झपकेदार आली होती. तर आम्ही मंजुळा वगैरे टाकत नाही, त्या मंजुळा खाली पडल्या की आपोआप बाजूला रोपं उतरून येत असतात. तर खूप मस्त वाटतं. अंगणाच्या बाजूने अशी तुळस आलेली आणि सकाळी सकाळी तुळशी मातेचं वंदन करून आजच्या नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते. तर बघा, सासऱ्यांनी गाईचं दूध काढलेलं होतं. मी एका साईडला दूध तापत ठेवत होते. मुलं गेली होती शाळेत, कारण आज शनिवार होता. त्यांना पोहे केलेले होते, त्याच्यामुळे ती गेली होती. त्याच्यानंतर पटापट मस्तपैकी कामाची सुरुवात केली होती. तर लाल तिखटमधली उसळ टाकलेली होती मी. थोडीशी उसळ मस्त अशी लाल तिखटमध्ये पातळ केली की त्याच्यासोबत बाजरीची भाकरी सर्वांना आवडते. काळ्या मसाल्याची केली नाही, कारण थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता घरामध्ये काही जणांना. त्याच्यामुळे मी बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून आणि एकत्र असं 5 ते 6 भाकरींचं पीठ एकत्रच मळून घेते. तर त्यामुळे टाईमही कमी लागतो आणि गॅसचीही बचत होते. तर अशा प्रकारे मी सर्व पीठ एकत्र मळून घेते 5 ते 6 भाकरींचं. तर बघा, अशा प्रकारे पिठाचं मी मळून एका साईडला ठेवून देते आणि एक गोळा घेऊन अशा 5 ते 6 भाकरी करून घ्यायच्या होत्या. त्यानंतर पोळ्याही करायच्या होत्या, कारण मुलांना काही बाजरीची भाकरी चालत नाही, पोळ्या करायच्या होत्या. तर मी अशा एका बाजूला बाजरीच्या भाकरी करून घेत होते आणि दुसऱ्या साईडला ताई पण आलेली होती अंघोळ करून. तिला चहा ठेवायचा होता तिने, कारण तिला आज कांदे भरायचे होते, भरपूर कांदे भरायचे बाकी होते आणि काहींच्या अंघोळी चालू होत्या. तोपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होता. एका बाजूला मस्तपैकी शेंगदाणे टाकून उसळ कढवलेली होती आणि दुसऱ्या बाजूला बाजरीच्या भाकरी पण चालू होत्या. बाजरीच्या भाकरी करायच्या म्हटल्या तर खूप टाईम पण जातो, म्हणून मी अशा प्रकारे एकत्र पीठ भिजवून घेत असते. त्यानंतर पोळ्याही करायच्या होत्या. त्यानंतर मी मिस्टरांना बाहेर आवाज देण्यासाठी चालले होते, कारण जेवणं बाकी होते सगळ्यांची. तर मिस्टर बोलले, अजून मला भूस खाली करायचं आहे. हे सोयाबीनचं भूस आहे, कारण आपल्या जनावरांसाठी योग्य असा आहार म्हटलं तरी चालेल, कारण सोयाबीन काढल्यानंतर जे भूस उरतं ते आपण गाईला जनावरांना खाऊ घालू शकतो. तर मिस्टर ते खाली करत होते, त्यानंतर जेवणार होते म्हटले. तर त्यानंतर मी चाळीमध्ये गेले. ताई आणि माझ्या सासूबाईंनी त्या दोघीजणी कांदे भरत होत्या, कारण कालचा ट्रॅक्टर भरून झाल्याच्यानंतर थोडेसे कांदे राहिलेले होते अजून, कारण दिवाळी तोंडावर आली होती. खर्च खूप होता आणि थोडेसे कांदे विकल्यानंतर दिवाळी साजरी करायची असं चालू होतं घरामध्ये. पण बघा ना, शेतकऱ्याचे काय हाल असतात, कारण शेतमालालाही भाव नाही. वर्षभर माणूस इतका कष्ट करतो आणि इतका छान कांदा, तरी त्याला भाव नव्हता. कालचा ट्रॅक्टर तर फक्त 800 रुपये क्विंटलनीच गेले होते कांदे. एवढे म्हणजे जेवढं आपण पिकाकरता खर्च करतो तेवढं उत्पन्नही निघत नाही. तर आम्ही शेतमजूर जरी नाही आहे, पण मग शेतकरी जरी आहे तर आम्ही शेतमजूर लावत नाही. घरच्या घरीच आमची सर्व कामं चालतात. तर मीही शेतामध्ये काम करत नाही, पण असे काही घरापुढे काही कामं असली तर मी त्यांना मदत करू लागत असते. तर मिस्टर मस्तपैकी असे कांदे वगैरे भरून बाहेर गोण्यांमध्ये टाकत होते, कारण एकट्याला काही जमलं नसतं तर सासरे त्यांना गोणी धरू लागत होते. दोघीजणीमध्ये कांदे भरून देत होत्या आणि मिस्टर सर्व कांदे बाहेर वाहत होते. ह्या लाल गोण्या आमच्या नांदूरला न्यायच्या होत्या, कारण कालचा भाव सिन्नरला काही भेटला नव्हता, तर ह्या गोण्या नांदूरला नेणार होते. तर अशा प्रकारच्या लाल गोण्या भरून नांदूरला नेत असतात. तर 20 गोण्या आम्हाला भरायच्या होत्या, कारण सगळे काही कांदे एकाखटी काढले तर एकटा काही भाव भेटत नव्हता. तर ही खाद बाहेर वाट टाकलेली होती, जी ओली होती ती थोडीशी खराब, आणि चांगला कांदा गोण्यामध्ये भरत होतो. खूप छान आणि लालचटक असा कांदा होता. पण मिस्टर मस्तपैकी एका साईडला कांदे वगैरे भरून देत होते आणि जेवणाचे ते बोलले की गोण्या भरून झाल्यानंतरच जेवणं करू सगळेजण एकत्र. तर त्यामुळे ते पण थोडेसे एकटेच भरत असल्यामुळे त्यांना म्हटलं ठीक आहे, थोडी मी पण मदत करू लागते, म्हणजे पटकन होऊन जाईल. तर आम्ही दोघंजणं नेहमी अशा पाट्या वगैरे वाहून नेहमी घरच्यांना मदत करत असतो. बाकी काही मळ्यातलं काम आम्हाला जमत नाही. तर त्याप्रकारे आम्ही कांद्याच्या गोण्या वगैरे सासऱ्यांना त्यांना भरू लागलो आणि त्यानंतर घरातही जेवणासाठी जायचं होतं. भरपूर कांद्याच्या गोण्या भरून झालेल्या होत्या. त्यानंतर मस्तपैकी म्हटलं आपण आता जेवण करू आणि घरातही जाऊ. खूप दुपारचा भर होता, टाईम झालेला होता. शेतकऱ्यांना अशा प्रकारे पीक झाल्याच्या नंतर विकल्यानंतर प्रत्येक शेतकरी दिवाळी साजरी करतो, पण यावेळेस ओला दुष्काळ जरी असला तर शेतकऱ्यांना त्याची काही परतफेड भेटलेली नव्हती. किती हाल होतात शेतकऱ्यांचे हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर घरात मस्तपैकी आली होती मी आणि सर्व किचन वगैरे साफ करून घेतलं. तर सगळ्यांची जेवणं झालेली होती आणि एका बाजूला भांडे वगैरे घासून ठेवलेली होती, दुसऱ्या बाजूला मी आपले फरशी वगैरे पुसून घेत होते, कारण सकाळची धावपळ होती, त्याच्यामुळे घरातली कामं आटपायची बाकी होती. त्यानंतर माझी नणंदबाई आणि भाची ह्या पण आलेल्या होत्या. त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, त्यांचं 5वं मूळ बाकी होतं, म्हणून त्या भेटण्यासाठी आलेल्या होत्या इकडे.
तर मिस्टरही परीला आनंदीला घेऊन आलेले होते, कारण ती शाळेतून आली होती. तिने बघितलं होतं आत्यान ते आले. तिला खूप आनंद झालेला होता. ती सगळ्यांशी गप्पा मारत होती. दुसऱ्या साईडला ननंदबाईला विचारलं की चहा पाणी वगैरे, पण दुपारचा टाईम होता, मी चहा काही केला नाही. तर त्या बोलल्या आत्ताच जेवण करून आलेलो आहोत, काहीच करू नको खाण्यासाठी, कारण आम्ही जेवण केलेली होती. तर प्रीती म्हणजे माझी भाची लोणारवाडीला दिलेलं आहे त्यांना, आत्ताच लग्न झालेलं आहे त्यांचं. तर त्यांनाही बरं वाटत नव्हतं. म्हटलं थोडे खारे शेंगदाणे करूया. तर एका साईडला मी मस्तपैकी खारे शेंगदाणे केलेले होते आणि दुसऱ्या साईडला बटाट्याचा कुकर लावलेला होता. तर दोघी पण भाचींना विचारलं तर त्या बोलल्या मामी काहीच करू नका, मस्तपैकी तुमच्या हातचे बटाट्याचे पराठे करा. तर नेहमी मी त्यांना आल्यावर काही ना काही खायला करत असते. तर त्या तोपर्यंत सीताफळ वगैरे खात होत्या, कारण दुपारचा टाईम होता, मस्त थंड थंड सीताफळ खायला बरं वाटतं. तर एका साईडला आनंदी त्यांना ड्रॉइंग करून दाखवत होती. तिला तिची आत्या आली की तिला इतका आनंद होतो की काही सांगायचंच काम नाही. तर दुसऱ्या साईडला मी मस्तपैकी बटाट्याचे पराठे करत होते. दुपारचा टाईम होता, सगळ्यांची जेवणं झालेली होती, कोणाला काही भूक नव्हती. तर म्हटलं चला टोमॅटो केचपसोबत बटाट्याचे पराठे छान लागतील आणि मुलांनाही दुपारच्या टायमिंगला काही ना काही खायला लागत असतं. तर उसळ वगैरे मुलांनी खाल्लेली होती, पण बटाट्याचे पराठे खायचे म्हटले की सर्वांनाच आवडतात आणि तेलकट वगैरे खाण्यापेक्षा हे सगळ्यात बेस्ट. कारण दुसरं काही करायचं म्हटलं तर म्हणजे चपाती पण पोटात जाते आणि बटाटेही जातात. तर अशा प्रकारे मी सर्वपैकी मस्त एक साईडला गरम गरम सर्व पराठे सगळ्यांना वाढत होते आणि भाजीबाईन त्या सगळ्याजणी मस्त खायला बसलेल्या होत्या. ताईन त्या पण आता चाळीतून आलेल्या होत्या आणि ते पण जेवण वगैरे झाले होते, त्याच्यामुळे त्या काही खात नव्हत्या, कारण जेवण आत्ताच झालेली होती. आनंदीला पराठे खूप आवडले होते आणि भाजीला पण. तर चला भेटूया नेक्स्ट